जगातील सर्वात मोठं पेन्सिलमध्ये केलेलं भित्तिचित्र म्हणून हे चित्र गौरवलं गेलं आहे. याबरोबर आणखी एक काम मी करतो ते म्हणजे स्केचिंग आणि सोशल काम. ते म्हणजे की ज्यावेळी लातूरला भूकंप झाला होता त्यावेळी त्या भूकंपाच्या वेळी सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने मदत करत होते भूकंपग्रस्तांना. मी हा विचार केला की मी कलाकार म्हणून काय करू शकतो. त्या दुकानासमोर मी बसलो आणि 3 दिवस मी ते स्केचिंग करत होतो आणि नाममात्र अगदी 25 रुपयात मी हुबेहूब लाईकनेसचं स्केच समोरच्या व्यक्तीला करून देत होतो. तर ते 6,500 रुपयेच होते. पण मग नंतर मी हेच माझं काम जसं वाढत गेलं तसं कारगिल निधीसाठी मी 1,000 रुपये प्रत्येक स्केचचे घेऊन 21,000 रुपये कारगिल निधीला दिले. माझ्या कलेचा उपयोग हा समाजसेवी कार्यासाठी कसा होईल हे देखील मी करत होतो. त्यानंतर एकदा नगरला पंचशताब्दीनिमित्त भीमसेन जोशींचा गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात मी पंडितजींची विशेष परवानगी घेऊन स्टेजवरच एका बाजूला उभं भीमसेनजींचं गातानाचं एक चित्र काढलं. ते एक आयुष्याचा एक विलक्षण असा क्षण होता की भीमसेनजी गात आहेत आणि त्यांचं मी समोर पेंटिंग करतो. त्यानंतर असे अनेक प्रसंग म्हणजे नगरमध्ये कोणी VIP आले की मी जाऊन भेटायचो आणि मी सांगायचो की नाही मी असं आणि मला तुमचं स्केच करायचं आहे. आणि यातच माझी ओळख ही वेगळी कलाकार म्हणून ओळख नगर नगर शहराबाहेरही होत गेली. आणि त्याचनंतर अनेक टप्प्यांमधलं काम माझं चालू होतं आणि त्यानंतर माझ्याकडे शिल्पकलेचं काम यायला सुरुवात झाली. आणि पहिलं शिल्पकलेचं काम 8 वर्षानंतर माझ्याकडे आलं. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रमोदजींच्या हातून विविध शिल्प आकार घेऊ लागली. यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. शिल्प प्रत्यक्ष साकारताना त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास, नेमक्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करून प्रमोदजींनी ही विविध शिल्प साकारली आहेत. त्या शिल्पांना त्रिमितीमध्ये नेमका आकार देण्यात प्रमोदजींचा हातखंडा आहे. अतिशय नेमक्या रंगसंगतींचा वापर करून त्यांनी अनेक शिल्पाकृती जिवंत केल्या आहेत. विष्णू या देवतेचं वाहन गरुड. गरुडावर विराजमान झालेल्या श्री विष्णू देवतेचं भव्य शिल्प पाहताना वेगाचं भान ठेवण्यात आल्याचं जाणवतं. प्रत्यक्षात शिल्पाची निर्मिती करण्यापूर्वी त्याचं चित्र काढलं जातं. वॅक्समध्ये छोटीशी प्रतिकृती तयार केली जाते. नंतर मोठ्या आकारात पुन्हा चित्र काढलं जातं. त्यानंतर त्या भव्य आकाराचा सांगाडा तयार करण्यात येतो. मग शाडू मातीचा उपयोग करून त्या शिल्पाची निर्मिती केली जाते आणि आवश्यकतेनुसार फायबर ग्लास किंवा ब्रॉन्झमध्ये अंतिम शिल्प निर्मिती केली जाते. या शिल्पामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत आहेत आणि सच्चिदानंद बाबा लिहित आहेत. अशा प्रकारची शिल्प साकारताना प्रमोदजी अतिशय बारकाईने सर्व गोष्टींचा अभ्यास करतात. त्यांचं वेगळेपण जपण्यासाठी आपल्या कल्पकतेचा आविष्कार सर्वस्पर्शी असावा याची काळजी घेतात. आजच्या कला जगतामध्ये विविध शिल्प आणि अनेक पुतळे यांची निर्मिती सतत होत असते. पण पुतळा आणि शिल्प यातील नेमक्या फरकाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. हे मी या निमित्ताने खास करून नमूद करतो की पुतळे आणि शिल्प याच्यामध्ये फरक आहे. कारण शिल्प हे कायम संवाद साधतं, ते बोलकं असतं, ते डेड नसतं. म्हणजे ते नुसतं बघून त्याच्याकडनं कुठलाही माणूस असा सहज जाऊ शकत नाही. तो 2 मिनिट त्याच्याकडे बघतो की काहीतरी हे शिल्प आपल्याला सांगतंय. तसं पुतळा नाही. पुतळा हा नुसतं एक आकृती असते, त्याच्यामध्ये जिवंतपणा जो आहे हा तसा कमी, माझ्या मते तरी खूप कमी असतो. शिल्प हे बोलतं, ते काहीतरी संवाद साधतं. हे या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक शिल्प घडवण्यासाठी ते त्या स्वभाव वैशिष्ट्यांची जी मानसिकता आहे
त्याचा अभ्यास करून ते शिल्पामध्ये कसं आणता येईल याचा मी सातत्याने प्रयत्न केला आणि म्हणून मी माझ्या आतनं ज्या काही कलाकृती झाल्या त्या कायम लोकांना खूप जिवंत आणि सजीव वाटत आलेल्या आहेत. आजवर केलेल्या कष्टांचं फळ म्हणून अहमदनगरमध्ये प्रशस्त जागेत प्रमोदजींचा स्टुडिओ कार्यरत आहे. दिवस रात्र इथे अनेक शिल्पांची आणि चित्रांची निर्मिती करण्यात इथले कुशल कारागीर मग्न असतात. आजपर्यंत शिल्पकलेची गुणवैशिष्ट्य जपत प्रमोदजींनी अनेक व्यक्तिमत्व अगदी हुबेहूब साकारली आहेत. पण सतत नाविन्यतेचा शोध घेणाऱ्या प्रमोदजींनी विविध प्रकारची मानवी भावनिक नातेसंबंध दाखवणारी वेगळ्या प्रकारची आधुनिक शिल्पही रसिकांच्या समोर आणली आहेत. इतर व्यावसायिक जी माझ्याकडे शिल्पकलेची कामं येतात त्याच कामांप्रमाणे आणखी एक माझ्या मनाला आनंद देणारं आणि माझं कलेचं जे काम आहे, माझ्या क्रिएटिव्हिटीचं नवनिर्मितीचं जे काम आहे त्याला समाधान देणारं आणखी एक माध्यम आहे ते म्हणजे हे अशा प्रकारचं एक क्रिएटिव्ह शिल्प. तर ही जी शिल्प आहेत ही मी कुठल्याही ऑर्डरनुसार केलेली नाहीत, तर ही माझ्या स्वतःच्या आनंदासाठी माझ्या स्वतःच्या निर्मितीच्या आनंदासाठी केलेली शिल्प आहेत. आणि त्या शिल्पांचं वैशिष्ट्य असं आहे की ती होत गेली, म्हणजे जसं जसं मी इतर सगळे कामं करतो त्याच्यामध्ये माझं एक बाजू मी कायम जिवंत ठेवलेली आहे, ती म्हणजे माझ्यामधली जी कल्पनाशक्ती आहे, जी काय मला नवनिर्मिती करायची त्याचा जो एक भाग आहे, ते जे अंग आहे ते मी कायम जिवंत ताजं ठेवल्यामुळे याचा परिणाम म्हणजे या क्रिएटिव्हिटीला मी कुठेही अडकून न ठेवता काम केल्यामुळे याचा जो परिणाम आहे तो नकळत माझ्या व्यावसायिक कामावर देखील झालेला आहे. कारण या शिल्पांचं माध्यमही वेगवेगळं आहे. कधी ती फायबरमध्ये आहेत, लाकडामध्ये आहेत, फॅब्रिकेशन स्क्रॅपमध्ये आहे केलेली, मेटलमध्ये आहेत, स्टोनमध्ये आहेत, असे विविध माध्यमातून ही क्रिएटिव्ह शिल्प साकार केलेली आहेत. आणि म्हणूनच ह्या शिल्पांचं वैशिष्ट्य जे आहे हे माझ्यासाठी माझ्या कला प्रवासामध्ये एक वेगळं स्थान त्याचं आहे. आजपर्यंत चित्रकला आणि शिल्पकला या क्षेत्रांमध्ये प्रमोदजींनी केलेले विविध प्रयोग यशस्वी झाले आहेत. पण त्याकरता त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक साथ दिली आहे. त्यामुळे नवनवीन चित्रकृती, शिल्पकृती तयार करता आल्या आहेत. या सर्व गोष्टी रसिकांसमोर याव्यात यासाठी त्यांनी नगरमध्ये आर्ट गॅलरीची निर्मिती केली आहे. या सर्व कामांमध्ये प्रमोदजींच्या पत्नी सौभाग्यवती स्वाती कांबळे त्यांना मोलाची मदत करतात. अहमदनगर येथील लष्कराच्या मुख्यालयासाठी म्हणजे MIRC साठी प्रमोदजींचं योगदान महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी विविध प्रकारची पेन्सिलची रेखाटनं, चित्र, म्युरल्स तयार केली आहेत. त्यामुळे MIRC ला अनेक ऐतिहासिक नोंदी ठेवणं शक्य झालं आहे. इंडियन आर्मीसाठी विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण करणं हे देखील माझ्या कला प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे पोर्ट्रेट्स आहेत, पेन्सिल स्केचेस आहेत, ड्रॉइंग्ज आहेत, कार्टून्स आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे रिलीफ स्कल्पचर्स आहेत, म्युरल्स आहेत. भव्य असं 120 फूट बाय 10 फुटाचं पेन्सिल चित्र आहे जे MIRC रेजिमेंटचा पूर्ण इतिहास सांगतं. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफी बनायला लागतात, जशी ही ट्रॉफी आहे. तर ही ट्रॉफी MIRC जी रेजिमेंट आहे त्या MIRC साठी त्यांच्या सिल्वर जुबली निमित्त केलेल्या ट्रॉफीचं हे मॉडेल आहे. पण याच मॉडेलचं रूपांतर नंतर चांदीमध्ये करताना ही प्रचंड देखणी आणि अतिशय सुंदर अशी ट्रॉफी तयार झालेली. तर सिल्वर जुबलीची ट्रॉफी म्हणून ज्यावेळेस ही चांदीची ट्रॉफी करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला त्यावेळेस जवळजवळ 48 किलो वजनाची चांदीची
ही ट्रॉफी झाली आणि याचं जे मूळ रूपांतर आहे ते अतिशय सुंदर आहे. नुकतंच जे एक मोठं काम आर्मीचं केलेलं आहे ते म्हणजे त्यांचं जे वॉर मेमोरियल आहे, त्या वॉर मेमोरियलसाठी शिल्प घडवण्याचा जो एक सन्मान आहे तो मला या कामामुळे मिळालेला आहे. आणि ते काम एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं काम झालं आहे. म्हणजे त्या वॉर मेमोरियलची गणना जगातल्या उत्कृष्ट वॉर मेमोरियलमध्ये झाली. हे माझ्या कामाचं एक मला वेगळं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल. पर्यावरणामध्ये एकूणच नष्ट होत असलेल्या प्राणी जीवनाविषयी समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून नन्ही दुनिया या प्रकल्पाची निर्मिती मध्य प्रदेशातील चित्रकूट इथे करण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रमोदजींना लाभलं आहे. शिल्पकलेतील या कामाच्या प्रवासात माझ्याकडे आणखी एक विशेष असं काम चालून आलं, ते म्हणजे नन्ही दुनिया ह्या प्रकल्पाचं काम. आदरणीय नानाजी देशमुख यांच्याकडनं आलेलं हे काम हे माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारं ठरलं. कारण त्या कामाने मला जेवढं समाधान दिलं तर तेवढाच मोठा सन्मानही मला त्या कामामुळे मिळाला. आई आणि मूल ही जी संकल्पना आहे ही प्राण्यांमध्ये देखील तेवढ्याच प्रत्कर्षाने दाखवण्याचं जे काही मानस नानाजींचा होता, तो हे सगळे जे हिंस्र श्वापदं होती, प्राणी होते, हे सगळं प्राणी त्यांना लहान मुलांसाठी नन्ही दुनिया या प्रकल्पामध्ये दाखवायचे होते. पण प्रत्यक्षात या प्राण्यांची निर्मिती करण्यासाठी प्रमोदजींनी त्या सर्व प्राण्यांचा खोलवर अभ्यास केला आहे. त्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती घेतली आहे. त्या प्राण्यांची लांबी, रुंदी आणि उंची यांची नेमकी चित्र काढली आहेत. हे सर्व प्राणी फायबर ग्लासमध्ये तयार केले आहेत. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्राचा आणि विशिष्ट अशा उच्च दर्जाच्या पॉलिएस्टर रेझिनचा उपयोग केला आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये या प्राणी शिल्पांचा टिकाऊपणा व्यवस्थित राहणार आहे. यासाठी सतत 2 वर्ष त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काम केलं आहे. त्यांची रंगसंगती त्यांनी हुबेहूब साकारली आहे. या सर्व प्रकारची प्राणीशिल्प साकारताना अनेकविध अनुभव त्यांना आले आहेत. हे प्राण्यांचे शिल्प मी करत असतानाचे पण अनुभव आणखी वेगळे आहेत. ते म्हणजे मी पहिलं ज्यावेळी वाघाचं शिल्प तयार केलं आणि ते वाघाचं शिल्प बनवून आमच्या घराच्या समोरच्या थोडंसंही मोकळी जागा त्या ठिकाणी ठेवलं, तर आमच्या घराच्या आसपासचे सगळे कुत्रे त्या शिल्पाकडे बघून भुंकायला लागले आणि ते 100-150 फुटाच्या अंतरावरून त्याच्यावर भुंकत होते आणि जवळ कोणीही येत नव्हतं. तर हे जे होतं हे माझ्यासाठी एका पुरस्कारासारखंच आहे. आणि तसंच झालं की हत्तीच्या बाबतीत, की हत्ती आम्ही घरासमोर ठेवला होता आणि नगरमधून एक साधू लोक एका हत्तीला घेऊन चालले होते. तर लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन ते हत्तीचं शिल्प पहा. तसाच एक हुबेहूब हत्ती केलेला आहे आणि ते साधू ते हत्तीचं शिल्प शोधत आले आणि ज्यावेळी तो हत्ती थोड्या अंतरावर असा जवळ आला त्यावेळेस तो देखील एक वेगळेच हावभाव ओरडायला लागला, मान हलवायला लागला आणि त्याला खूप कंट्रोल करावं लागलं. मग ते साधू पळत आले, त्यांनी त्या हत्तीला सोडलं, हात फिरवला आणि मग ते थोड्या वेळाने ते वातावरण शांत झालं. म्हणजे प्राणी देखील ह्या सगळ्या गोष्टीला फसले. या सर्व कामाची मला खऱ्या अर्थाने पावती अशी मिळाली ती म्हणजे त्यावेळचे राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं.